हे असलं सगळं आपणच भिजवायला आल्यावर कसं काय होतं काय माहिती. तर नमस्कार मंडळी, मी पृथ्वीराज. सकाळी लाईट आली ती 9 वाजता, आपण भिजवायला निघालेलो 12 वाजता. तसं तर आपल्याला 9 वाजताच सांगितलेलं, पण पाणी लय उशीर टिकत नाही, त्याच्यामुळे जाऊन दे म्हटलं, निवांतच जाऊ. तसं तर निवांत म्हणून आपल्याला मोटर चालू करायला 12:30 वाजले. केली आपण मोटर चालू. चला लवकर म्हटलं भिजवून घेतलं पाहिजे, परत कडक ऊन पडते. केली आपण मोटर चालू, पण पाईपलाईन मधनं येणाऱ्या पाण्याचं प्रेशर आपल्याला थोडंसं कमी वाटत होतं. नक्की म्हटलं पाईपच निसटले असणार बरं का मागं कुठेतरी. जाऊन दे म्हटलं, बघून तरी येऊ, नाहीतर असं भिजवायचं म्हटलं आपल्याला रात्र व्हायची. बघितलं तर खालच्या साईडलाच पाईप निसटलेली, आणि ती पाईप निसटून पार शेजारच्या रानात पाणी गेलं. तर आता म्हटलं लवकर बसवलं पाहिजे, नाहीतर आपण भिजवायचं एक आणि भिजायचं एक. बसवली बरं का आपण ती पाईप, आणि ती बसवताना आपली थोडीशी आंघोळ झाली. जाऊन दे म्हटलं, तसं पण लिहून लागते. तसं आपल्याला भिजवायचं म्हटलं तर 1.5 तास लागणार आहे, पण तोपर्यंत दुसरी पाईप निसटते. ऊसाची एक सरी भरायला पूर्ण 25 मिनिटं टायमिंग लागत होता. चला म्हटलं तोपर्यंत काहीतरी खाऊन येऊ. आलो आपण हरभराच्या रानात, पण इथं पण काय हरभरा खाण्यासारखा नव्हता, सगळा वाळून गेलता. जाऊन दे म्हटलं, आता सगळं भिजूनच जाऊ घरी डायरेक्ट जेवण करायला. सगळं भिजवस तोपर्यंत 2दा लाईट गेल्यामुळे थोडासा आपल्याला उशीर लागला भिजवायला, तरी पण घेतला आपण सगळं भिजवून. केली मोटर बंद. चला आता घरी. कशाचं काय, घरीच असतोपर्यंत मित्रांचा फोन आला, आता डायरेक्ट तू विहिरीवर ये पोहायला. चला म्हटलं, तसं पण आपल्याला उन्हात भिजवून लय घाम आलाय. आला आपण टॉवेल टोपी घेऊन विहिरी, पण आपण येतोपर्यंत सगळ्यांचं पोहून चालतं. आता म्हटलं चला घरी जाऊनच आंघोळ करू. रानातनं घरी येऊन आंघोळ बिंघोळ केली आपण. रात्री जेवण केल्यानंतर मित्रांना म्हणलं चला जाऊ आपण आईस्क्रीम खायला. तसं पण घरात बसून लय कंटाळा येत होता. बसलो बरं का आपण गाडीवर. चला म्हटलं, घरापासून तळगाव पर्यंत जाताना लाईटीचं किती खांब लागतात तेवढं तरी मोजू बसल्या बसल्या. काढून बिडून नाही न्यायचं बरं का आपल्याला, पण असंच आपलं टाइमपास मग. घरने येतानाच आपल्याला उशीर झालता, त्याच्यामुळे काय आपल्याला आईस्क्रीमचं दुकान उघडं भेटलं नाही. आता म्हटलं आलोय तर माघारी नको जायला, काहीतरी खाऊन जाऊ. आलो मग आपण चॉकलेट पण खायला. तर मित्रांनो, याच्या अगोदर आपण कंटिन्यू ब्लॉग टाकले नाहीत. कंटिन्यू म्हणण्यापेक्षा आठवड्याभर टाकलेच नाही. आपला थोडासा फोनचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ते काय आपल्याला जमलं नाही. आता इथनं पुढे कंटिन्यू ब्लॉग येणार. बाकी तुमचा सपोर्ट.